तर मित्रांनो, मी आज भारतातील सगळ्यात प्राचीन मंदिराला भेट देण्यास निघालो आहे। हे मंदिर भारताच्या अशा राज्यात उपस्थित आहे ज्या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते, ते म्हणजे केदारनाथ। केदारनाथ मंदिर हे समुद्र सपाटीपासून 3583 मीटर उंचीवर असून हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। केदारनाथ मंदिर हे असे मंदिर आहे जिथे गेल्यावर मोक्ष प्राप्ती होते असे बोलले जाते। मुंबईपासून 33 तासाचा प्रवास करून मी पोहोचतो हरिद्वार। हरिद्वार हे शहर गंगा नदीच्या काठीवर असून अनेक भाविक देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून येतात। आपल्या हिंदू धर्मामधील हरिद्वार हे एक पवित्र स्थान आहे। ओके, गुड मॉर्निंग मंडळी। सो उत्तराखंडच्या ट्रिपमध्ये तुमचं स्वागत आहे। सो आता मी आहे हरिद्वारमध्ये आणि हा माझा सेकंड डे आहे। तर जर्नी आपली इथून स्टार्ट होणार आहे। जस्ट मी उतरलो हरिद्वारमध्ये आणि हे पूर्ण स्टेशनचा परिसर आहे बघा। सो मला पहिले जायचं आहे सोनप्रयागला। एक्साइटेड आहे मी, खूप एक्साइटेड आहे कारण की ही माझी सोलो ट्रिप आहे। हरिद्वार स्टेशनवर मला लहान मुलांचा अनोखा खेळ बघायला भेटतो। स्टेशनच्या बाहेरी भागात काही वेगळेच बघायला भेटते, त्यामुळे उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखले जाते। या भागात एक वेगळीच एनर्जी आहे। केदारनाथला जाण्यासाठी आपल्याला पहिले हरिद्वार टू सोनप्रयाग बस घ्यावा लागते, ज्याचे मिनिमम चार्जेस आहे 600 to 1000। माझा प्रवास चालू होतो। इथे सगळी घरे डोंगरावरतीच होते। या भागात दरवर्षी लँडस्लाइड होते। इथे बोलली जाणारी भाषा म्हणजे गढवाली। एकटा असल्यामुळे थोडा मनात विचार येत होते, काय होईल पुढे, कसं होईल। तेवढ्यात बसमध्ये माझी भेट होते दिवाकर आणि पुष्पराज सोबत, जे की ते बँगलोरवरून आले होते। मी 2 पराठे मागवले आणि समोर खूप भारी व्ह्यू आहे आणि पराठे पण खूप छान आहे। पराठेसोबत त्यांनी दही दिली, मुळा आहे आणि ही भाजी पण दिली। खाण्यामध्ये मजा येणार आहे आणि काय करतो मी असं। सात तासाच्या प्रवासानंतर मी सोनप्रयागमध्ये पोहोचतो, जिथे आम्ही हॉटेल बुक करतो फक्त 600 रुपयामध्ये। सो इकडे आम्ही रूम घेतलाय, अंधारामध्ये काहीच दिसत नाहीये। सो हा आहे आमचा, ही आहे रूमची साईड इथे। सो हा रूम आम्हाला भेटला आहे फक्त 600 मध्ये। आणि इकडे आता सध्या सीझन नाही, म्हणजे सीझन एंड होत चाललाय। 14 या 15 तारखेला इकडे कपाट बंद होणार, म्हणजे दरवाजा बंद होणार। त्यानंतर आफ्टर 6 मंथ नंतर चालू होणार। सो जस्ट आम्ही इथे पोहोचलोय आणि सिरियसली खूप टायर्ड आहे, खूप म्हणजे खूप। 2 दिवस ट्रेनमध्ये, 2 दिवस म्हणजे 30 आवर्स ट्रेनमध्ये, त्याच्यानंतर परत आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये। एवढा थकलोय ना, मला माझ्यामध्ये बोलायची कॅपॅसिटी नाही। स्वतः मी रूम घेतलाय। फर्स्ट थोडा फ्रेश वगैरे होऊन खाऊन डायरेक्टली झोपणार आहे आणि मॉर्निंगला एक 7-8 वाजता आम्ही निघाल इकडनं। सो हा होता आपला डे 1 पूर्ण नाही झाला अजून। सो नाऊ वी आर कुकिंग मॅगी। हिज नेम इज दिवाकर, हाय, अँड दिस इज पुष्पराज, झुकेगा नहीं साला। See our stove. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या दिवसाची समाप्ती होते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा। सो असा काही आपला दिवस होता, खूप सुंदर अनुभव होता, खूप मजा आली। तर बोला नमो पार्वती पते हर हर महादेव, जय शंभू।